रक्षाबंधनानिमित्त आज सगळ्यांनाच आवडणारी मिठाई काजू कतली बनवली. आपण ही काजू कतली कायम मार्केटमधून विकतच आणतो, पण घरीसुद्धा आपण अगदी मार्केटसारखी काजू कतली बनवू शकतो, ती पण अगदी सोप्या पद्धतीने. कशी बनवायची ते तुम्हाला सांगते. इथे मी 250 ग्रॅम म्हणजे पावशेर काजू आणले. मी अख्खे काजू आणलेले, तुकडासुद्धा मिळतो, पण तुकडा काजू जो असतो ते क्वालिटी त्याची फार चांगली नसते. त्यामुळे अख्खे काजू घ्या, आपण घरीच खाणार आहोत म्हटल्यानंतर अख्खे काजू घ्यायचे, ते पाण्यामध्ये भिजवायचे आणि एक 3 तास तरी ते पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे. हे बघा, असे ते थोडेसे मोठेही होतात आणि छान एकदम स्मूथली भिजून तयार होतात. 3 तास तरी कमीत कमी आपल्याला हे भिजवायचे असतात. मग आपल्या चाळणीतून ते ड्राय करून घ्यायचे, पाणी पूर्ण काढून घ्यायचं. मग ह्याच्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे काजू घालून एकदा फिरवून घ्यायचं. ट्राय करायचा शक्यतो मिक्सर चालू बंद करून पाणी न घालता आपल्याला पेस्ट तयार करता येते का. पण मी बघितलं आपल्याला पेस्ट होत नाही तयार याच्यामध्ये, लगेच पाणी नाही आहे घातलेलं. त्यामुळे मग काय करायचं, याच्यामध्ये साधारण मी 2 ते 3 चमचे एवढंच पाणी फक्त घातलेलं आहे. आपल्याला जेवढं कमी पाणी वापरता येईल तेवढं कमी पाणी वापरून आपण पेस्ट तयार करून घ्यायची. मिक्सर चालू बंद असा करायचा. हे बघा, बऱ्यापैकी झालेलं आहे, पण अजूनही जाडसर आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, पावशेर काजूंना आपल्याला इथे 200 ग्रॅम मी पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखर मी आधीच करून ठेवली होती 200 ग्रॅम साखरेची. तर ती पिठी साखर ह्याच्यामध्ये आधी अर्धी घालून घ्यायची, मग थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि मग उरलेली पुन्हा अर्धी घालून पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. काय होईल, साखरेचं ह्याच्यामध्ये पाणी होईल आणि वेगळं पाणी घालण्याची गरज पडणार नाही. ह्याच्यातच त्याची पेस्ट तयार होऊन जाईल. हे बघा, आता साखर घालून मी पहिल्यांदा फिरवून घेतलं. बऱ्यापैकी ह्याची पेस्ट तयार झालेली आहे. आता उरलेली साखर पण ह्याच्यामध्ये घालून घेते, म्हणजे पूर्ण त्याची आपल्याला एकदम फाईन पेस्ट आपल्याला तयार करायची. ह्याच्यामध्ये काजूचे तुकडे राहता कामा नाही आहेत, त्याप्रमाणे आपल्याला तयार करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, 250 ग्रॅम काजूला आपल्याला 200 ग्रॅम पिठी साखर लागणार आहे. बाहेर कसं असतं, स्वीटमार्टमध्ये जास्त साखर वापरली जाते, कारण की काजू यांना एवढं जास्त असं परवडणारा नसतो. पण आपण थोडी कमी साखर घालायची आणि प्युअर काजूची पेस्टमध्ये आपण काजू कतली तयार करणार आहोत. हे बघा, आता ही एकदम परफेक्ट अशी आपली पेस्ट तयार झाली. ह्याच्यामध्ये बिलकुलही कडक काजू राहिलेले नाही आहेत. आता काय करायचं, ही पेस्ट जी आहे ते एका पॅनमध्ये काढून घ्यायची. आता तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल जाड बुडाची, तर मग त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. पण पातळ कुठल्याही भांड्यामध्ये, म्हणजे पातळ बुडाच्या भांड्यामध्ये तुम्ही करू नका, नाहीतर हे पेस्ट खालती लागेल आणि खाली लागलं की याचा कलर पूर्ण चेंज होईल आणि काजू कतली व्यवस्थित होणार नाही. जर तुमच्याकडे जाड बुडाचं भांडं नसेल तर सरळ तुम्ही फ्राईंग पॅनमध्ये सुद्धा असं पेस्ट करू शकता. आता माझ्याजवळ नाही आहे असं लोखंडी अशी तवा किंवा कढई, त्यामुळे मी पॅनमध्येच करते आहे. आता इथे काय करायचं, गॅस एकदम बारीक ठेवायचा. गॅस बिलकुलही मोठा करायचा नाही. बारीक गॅसवरतीच सतत हलवत आपल्याला काजू कतलीचं मिश्रण तयार करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही आहे, सतत हलवत राहायचं आहे फक्त. मी साधारण बारीक गॅसवरती 15 मिनटं कॉन्स्टंट हे असं हलवलं, तेव्हा काजू कतलीचं मिश्रण तयार झालं. मोठा गॅस केला की काय होईल, खालती लागेल आणि व्यवस्थित होणार नाही. हे बघा, आता हळूहळू हे घट्ट होत चाललं आहे. आपण पिठी साखर घातल्या असल्यामुळे काय होतं, पहिले 5 मिनटं एकदम पातळ होतं ते, आणि मग नंतर हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते. साखरेचं पाणी होत असल्यामुळे आधी पातळ होतं, नंतर मग ते घट्ट होत जातं. आपण कलाकंद करतो ना, अगदी त्या पद्धतीने करून घ्यायचं. हे बघा, आता ह्याचा घट्ट असा गोळा व्हायला लागलेला आहे. एकदम आपल्याला गोळा तयार करायचा नाही आहे, पण घट्टपणा ह्याला यायला हवा आहे. हे बघा, कॉन्स्टंट हलवायचं, ह्याला जरासुद्धा थांबायचं नाही मध्ये. आता आपण काय करूयात, एका डिशवरती हे थोडंसं काढून घ्यायचं आणि गार होऊ द्यायचं. गार झाल्यानंतर याचा गोळी जर करता आली तर आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे. काजू कतलीची म्हणजे व्यवस्थित हे शिजलेलं आहे. आता हे बघा, आता 5 मिनिटानंतर आपण चेक करूया. तोपर्यंत हे हलवत राहायचं ते गार होईपर्यंत. आता इथे चेक करूयात, गोळा आता निघतोय आणि आपल्या हाताला न चिटकता त्याची गोल आकार देता येतोय का बघायचं. हे बघा, व्यवस्थित अशी ह्याची गोळी तयार होते. हाताला बिलकुलही चिकटत नाही आहे, म्हणजे आपलं मिश्रण हे व्यवस्थित शिजून तयार झालेलं आहे. आता काय करायचं, गॅस बंद करून टाकायचा आणि एक 5 ते 10 मिनटं गार होऊ द्यायचं. पूर्ण गार करायचं नाही, एकदम कोमट झालं पाहिजे असं गार करून घ्यायचं. आणि मग तो जो गोळा आहे तो प्लॅस्टिकच्या पेपरला थोडंसं अगदी किंचित तूप लावून तो ह्याच्यावर ठेवायचा आणि पेपरने जसा दाबून घ्यायचा. हे बघा, मी जसं घेते ना
अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून घेतला ना की तो छान एकजीव होतो. तर अशा पद्धतीने कॉन्स्टंट व्यवस्थित दाबून घ्यायचा. निदान 1-5 मिनटं तरी व्यवस्थित असं हे दाबून घ्यायचं. तुम्हाला वाटेल फार अवघड आहे, पण खरं सांगते बिलकुलही अवघड नाही आहे. खूप पटकन अशी काजू कतली तयार होते. घरच्या घरी आपण बनवू शकतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण केमिकल वगैरे काही घातलेलं नाही आहे. आणि ही काजू कतली 15 दिवस अशीच्या अशी छान राहते. याला काही असं म्हणजे खराब होते वगैरे नाही. तुम्ही 15 दिवस ही ठेवू शकता. आता हे झाल्यानंतर हे बघा, हाताला आता बिलकुलही चिकटत नाही आहे. ह्याची एक लाटी तयार केली, त्याच्यावरच ठेवली. परत थोडंसं 1-2 बोटं तुपाची लावली. ह्याच्यावरती अजून एक प्लॅस्टिक घालायचं आणि हे लाटून घ्यायचं. व्यवस्थित असं लाटून घ्यायचं. आता तुम्हाला जेवढी जाडसर हवी आहे ना तेवढी जाडसर ठेवण्यासाठी त्या पद्धतीने तुम्ही लाटून घ्या. म्हणजे किती पातळ हवी आहे, किती जाड हवी आहे, त्या हिशोबाने तुम्ही ते लाटून घ्या. आता काय होतं, साईडला हे थोडंसं असं कडा ज्या आहेत त्या थोड्याशा फाटल्यासारख्या होतात. त्या आपण लाटतानाच ॲडजस्ट करून घ्यायच्या. म्हणजे कसं होतं की त्या व्यवस्थित होऊन जातात साईडच्या कडासुद्धा. हे बघा, अशा लाटतानाच ह्या ॲडजस्ट करून घ्यायच्या. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करत जा. तुम्ही कमेंट केली की मला छान छान रेसिपीज बनवायला खूप उत्साह निर्माण होतो. हे बघा, आता हे छान असं लाटल्यानंतर हे वरचा पेपर जो आहे आपला तो काढून घ्यायचा. आता इथे मी थोडंसं चांदीचं वर्क लावून घेते आहे. आता हे काजू कतलीला साधारण लावलेलंच असतं म्हणून मी लावते आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही नाही लावलं तरी चालू शकतं. याचे डायरेक्ट तुम्ही कट करू शकता. पण मी इथे चांदीचं वर्क लावून घेते, त्याच्याने छान दिसते काजू कतली, त्यामुळे लावून घेतलेलं आहे. आता काय करायचं, कट करून घ्यायची. हे बघा किती इझिली कट होती आहे. बिलकुलही ही म्हणजे चिकट होत नाही, कडक होत नाही. व्यवस्थित परफेक्ट अशी काजू कतली तयार होते. तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा. आणि तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाहेरून महागडी मिठाई विकत आणण्यापेक्षा घरीच तुम्ही अशी मिठाई तयार करू शकता. वेळ लागत नाही बिलकुलही. साधारण एक अर्ध्या तासामध्ये ही काजू कतली तयार होते. फक्त काजू तुम्हाला 3 तास अगोदर भिजवावे लागतात. ह्याच्यासाठी काय होतं, आपल्या म्हणजे साखरेचा पाक तयार करण्याचीही गरज नसते. काजूची पावडरही तयार करण्याची गरज नसते. इझिली होऊ शकते. आणि अगदी तुम्हाला विश्वास नाही बसणार, अगदी जशी आपण मार्केटमधून आणतो ना तशी चव याला येते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला कसं मी जी नवीन रेसिपी टाकेल ती तुम्हाला दिसेल तुमच्या प्रोफाईलवरती. हे बघा, आता ह्याचं काय करायचं, शंकरपाळ्यांसारखे लांब लांब काप करून घ्यायचे. म्हणजे ती काजू कतलीचा आकार याला परफेक्ट येतो. एकदम मस्त अशी काजू कतली आपली तयार झाली. तोडून तुम्हाला दाखवते, इझिली तुटली जाते, सेम मार्केटच्या सारखीच. हे बघा, आणि मी थिकनेसला अशी सेम मार्केटसारखीच ठेवलेली आहे. एवढी जाड असते मार्केटमध्ये, पण मी त्या पद्धतीनेच ती लाटलेली आहे. तुम्हीही तसंच लाटू शकता. पातळ जाड तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. लहान मुलांना तर प्रचंड आवडते ही रेसिपी. एकदा नक्की तुम्हीही ट्राय करा. भेटू पुढच्या एखाद्या अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.